रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर वासंबे जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला असून कोणत्या पक्षाची कोणासोबत युती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। विशेषतः वासंबे मोहपाडा परिसरात उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोणासोबत जाणार याबाबत विविध तर्कवितर्क सुरू होते। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा शुक्रवार हा दुसरा दिवस असतानाही चित्र स्पष्ट झाले नव्हते। वासंबे जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते। अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम देत शुक्रवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी मोहपाडा येथील शिवसेना शाखेत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीस उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, उमेश गावंड यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी वासंबे जिल्हा परिषद गटात उद्धव ठाकरे शिवसेना गटाची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यासोबत युती झाल्याची अधिकृत घोषणा केली। या निर्णयाचे शिवसैनिकांनी टाळ्यांच्या गडगडाटात स्वागत केले। वासंबे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने युतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी सरपंच संदीप मुंडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे। तसेच वासंबे पंचायत समिती गटातून उद्धव ठाकरे शिवसेनेचे रोशन बाळाराम राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान रिस पंचायत समिती गणासाठी लवकरच उमेदवार जाहीर केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या युतीमुळे वासंबे गटातील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे असून पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी।